शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुनावणी आहे, तर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी आहे। अंतिम युक्तिवादाबद्दल आजच्या सुनावणीत निर्देश देण्याची शक्यता आहे। कायद्यानुसार जर निर्णय झाला, निकाल लागला, अँटी डिफेक्शन लॉ मध्ये जे 10th शेड्यूल आहे त्याचं पालन, त्या संविधानाचं पालन जर न्यायालयानं केलं 3 वर्षाच्या आधीच करायला पाहिजे होतं। सगळ्यात मोठा राजकीय घोटाळा निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्ष आणि सुप्रीम कोर्ट यांनी मिळून केलेला घोटाळा आहे आणि आम्हाला खात्री आहे की याच्यावर त्यांना कायद्याच्या कलमानुसारच 10th शेड्यूल नुसारच निर्णय घ्यावा लागेल आणि तो माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बाजूनेच लागायला हवा। जर कोर्ट करप्ट झालं नाही तर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।